सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या सुमारे 3.5-4 वर्षापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर बहुमोल असं प्रबोधन करीत असतात. आणि आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण भारतीय प्राचीन वैदिक विज्ञान शास्त्रातल्या महत्वाच्या एका विषयावर म्हणजे गुजल याविषयी चर्चा करीत आहोत. मागल्या पुष्पात आपण राजवल्लभ या ग्रंथातील काही सूत्रांविषयी चर्चा केली. त्यासंबंधी पुढे आज आपण विचार करणार आहोत. कृषी पराशर या ग्रंथाच्या आधाराने आपण पूर्वी काही चिंतन केले होते. याच ग्रंथाच्या आधारे वॉटरशेड मॅनेजमेंट बद्दल सुद्धा आपल्याला माहिती मिळते. कृषी पराशर हा ग्रंथ मेघातिथी या ऋषींनी लिहिलेला ग्रंथ आहे. पाणी विषयक काही ऋचा छांदोग्य उपनिषदात आहेत. यातील 6व्या अध्यायातील दशम खंडातील पहिल्या ऋचीचा संदर्भ आदरणीय बाबा महाराजांनी इथे दिला. भावार्थाने ज्याप्रमाणे पूर्वगामी नद्या पूर्वेला जातात व पश्चिमगामी नद्या पश्चिमेकडे जातात व समुद्राला जाऊन मिळतात व समुद्रातून बाष्प रूपाने वर जाऊन मेघातून खाली येतात व समुद्रातच विलीन होतात. यात नदीप्रमाणे भेदभाव नसतो. जल प्रबंधन हा भाग कौटिल्य अर्थशास्त्रात देखील आला आहे. त्यात पाऊस किती व कुठे पडतो याबद्दलची माहिती आहे. त्यात नव्याने वसवलेल्या गावात पाण्याचे प्रबंधन जनसमुदायाच्या मदतीने कसे करावे असा उल्लेख आला आहे. उज्जैन शहरामध्ये वराह मिहीर म्हणून राहणाऱ्या शास्त्रज्ञाने 5व्या शतकात बृहत संहिता हा ग्रंथ लिहिला. त्यांनी यात जर्गागलम या पाण्यासंबंधी वेगवेगळे जे 4 अध्याय आहेत ते सांगितले. त्यात त्यांनी गर्भलक्षणाध्याय या अध्यायात ढगांमधून पाण्यासंबंधी निदान कसे करावे या संबंधी माहिती दिली. पुढचे अध्याय म्हणजे गर्भधारणाध्याय व प्रवर्षणाध्याय अध्याय व दर्गागलम हे अध्याय आहेत. दर्गल याची जर संधी विग्रह केलं तर भूगर्भातील जल असा आपण अर्थ घ्यायचा. या दर्गागलम अध्यायातील काही श्लोक आदरणीय बाबा महाराजांनी ते उद्धृत केले. ज्याप्रमाणे मनुष्याच्या शरीरात लहान मोठ्या धमन्या असतात त्यातून रक्तप्रवाह वाहतो, त्याचप्रमाणे पृथ्वीच्या उदरात सुद्धा लहान मोठ्या शिरा असतात त्यातून पाण्याचे वहन होते. आकाशातून जेव्हा पाणी पडतं तेव्हा पृथ्वीच्या स्थलानुरूप त्याला रंग व गंध मिळतो. मग वरामिराने भूजल साठे शोधून काढण्यासाठी वृक्ष वारुळांचा वगैरे कसा उपयोग करावा याची माहिती दिली आहे. थोडक्यात पाण्यासाठी ग्राउंड वॉटर सर्वे कसा करावा ही माहिती आली आहे. त्यांनी 50 ते 55 वृक्षांचा यासाठी अभ्यास सुद्धा केला. साधारणपणे जांभूळ, वड, पिंपळ, कवठाचे झाड इत्यादींचा त्यांनी अभ्यास केला. तसेच बेडूक, साप इत्यादी प्राणी जे वृक्षांजवळ वारूळ करून राहतात त्यांचाही त्यांनी अभ्यास केला व या मातीचा देखील त्यांनी अभ्यास करून पाण्याची क्वालिटी, क्वांटिटी व डेप्थ याची माहिती घेतली. अशा रीतीने दर्गागलम या अध्यायाची संक्षिप्तपणे माहिती आपण बघितली असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. आपण या अध्यायाचा विस्तारपूर्वक पुढे अभ्यास देखील करणार आहोत असे ते म्हणाले. देवगिरीच्या किल्ल्याजवळ तलावांची शृंखला यादव वंशाने तयार केली होती. हे 11व्या शतकातील बांधकाम आहे. हा प्रदेश उंच पठारांचा प्रदेश आहे. या किल्ल्याच्या पश्चिम दिशेला आजही काही तलाव आढळून येतात असे ते म्हणाले. त्यांची नावे पण आहेत. त्या काळातील हेमाद्री पंडिताने याविषयी मंदिर बांधणीची व हेमाडपंथी पद्धतीची माहिती सुद्धा उपलब्ध आहे. संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद इथे त्या काळातील पाण्याच्या व्यवस्थापनाची माहिती पण आदरणीय बाबा महाराजांनी इथे दिली. तसेच अलाहाबाद शहरातील शृंगवेलच्या भागात उत्खनन झाल्यावर इसवी सन पूर्व 1ल्या शतकातील एक स्ट्रक्चर दिसून येतं.
त्यात गंगेच्या पुरातून आलेल्या पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे याचे पुरावे सापडले आहेत. दक्षिण भागात कृष्णदेव राय यांनी त्या काळात पाण्याचे व्यवस्थापन कसं केलं होतं याबद्दलचे संदर्भ पण सापडतात. राजस्थान भागातील काही शहरांमध्ये पाण्याचे नियोजन कसे केले होते याबद्दलही आदरणीय महाराजांनी इथे सविस्तर माहिती दिली व जोधपूर, उदयपूर, महेंद्रगड, चित्तोडगड येथील या संदर्भातील बांधकामाचे वर्णन इथे त्यांनी केले. व 250 ते 300 फूट उंचावर असलेल्या चित्तोडगड किल्ल्यावर 80 ते 85 लहान मोठे कुंड किंवा तलाव आहेत असे त्यांनी सांगितले. सध्याच्या बुऱ्हाणपूरच्या जवळ पूर्वीच्या काळी असलेली पाणी संग्रहाची पद्धत पण आदरणीय महाराजांनी इथे कथन केली व बोगद्यांच्या जाळ्यातून हे पाणी व्यवस्थापन त्या काळी केलं होतं असे त्यांनी सांगितले. बीड भागात असलेल्या मोठ्या विहिरीद्वारे पाणी नियोजन कसे केले याचे देखील वर्णन त्यांनी केले. विदर्भाबद्दल बोलायचे झाले तर त्या काळात जवळजवळ 10,000 तलाव विदर्भात होते असे ते म्हणाले. त्याबद्दलचे सविस्तर वर्णन त्यांनी इथे केले. भंडारा म्हणजे धान्याचे कोठार, पाण्याच्या नियोजनामुळे ते धान्याचे कोठार त्या काळी होतं. हे सर्व ब्रिटिश येण्यापूर्वी पाण्याचे नियोजन होते. ब्रिटिशांनी 1858 मध्ये ईस्ट इंडिया इरिगेशन कंपनी व अजून अशा कंपन्या तयार केल्या पण त्या पुढे चालल्या नाही कारण त्यांना मूळ पद्धतीची माहिती नव्हती. हा सर्व विषय सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दृष्टीने अगदी वैशिष्ट्यपूर्ण व वेगळ्या पद्धतीबद्दल आहे, त्याबद्दल आज आपण चर्चा केली असे ते म्हणाले. दर्गा कलम मध्ये विहीर कशी खोदावी व बांधावी याबद्दल वराह विहीर सांगतात. पुढे ते म्हणतात की पावसाच्या पाण्याची चव एकच असते पण ते कुठे जमिनीत मुरते तिथल्या क्षाराप्रमाणे त्याची चव आणि गुणधर्म बदलतात. आज आपल्याकडे भूजलशास्त्र हे ज्ञान केवळ पुस्तकी नसून त्याचे आजही प्रमाण आपल्याला आढळतात असे आदरणीय बाबासाहेब म्हणाले व त्यांनी आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्प विराम दिला. मी आदरणीय बाबासाहेबांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. नमस्कार. आतापर्यंत द्रगालगलम किंवा दगारगलम या ठिकाणी दक म्हणजे उदक आणि अर्गल म्हणजे एक प्रकारचा अडसर म्हणजे पाण्याचं संरक्षण संवर्धन करणारं अशा प्रकारचं एक आगळे वेगळे शास्त्र म्हणून वराह मिहिराने जेव्हा बृहत संहिता हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्यात त्यांनी मूलतः त्या काळामध्ये आणि वराहमिहिरांनी जो काही अभ्यास केला असेल किंबहुना त्या काळात त्याच्या पूर्वसुरींनी म्हणजे पूर्वीच्या आधीच्या ग्रंथकारांनी जो अभ्यास केला असेल त्या सगळ्याचा संदर्भ घेऊन वराहमिहिरांनी हा अध्याय संक्षिप्त का होईना पण त्यांनी आपल्या बृहत संहिता या ग्रंथामध्ये जेव्हा त्यांनी घेतला तेव्हा त्यात त्यांनी निवडक अशा 50 जवळजवळ वनस्पती, झाडं, मग काही वारुळ वगैरे अशी या ज्या काही स्थानिक आपण नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या आकृती वगैरे असतात त्या रचना आणि त्याच्याच बरोबर काही प्राण्यांच्या हालचाली आणि मग काही ठिकाणी आढळून येणारे दगडांचे रंग वगैरे आपण ज्याला शिला म्हणतो, रॉक फॉर्मेशन म्हणतो, माती म्हणतो, या सगळ्याचा त्यांनी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास करून मग त्यांनी हा ग्रंथामधला जो भाग आहे तो त्यांनी आपल्या समोर ठेवला आहे. आजच्या आपल्या पुष्पामध्ये आपण या दगारगलम किंवा ज्याला भूजल संशोधन विशिष्ट, भूजल शोधन आणि भूजल संवर्धन संरक्षणाबरोबर भूजल शुद्धीकरण या संदर्भित
चर्चा करण्याच्या आधी आपण या प्रत्यक्ष भागामध्ये जो काही त्यांनी विचार मांडलाय त्या बाबतीत प्रत्यक्ष आज आपल्याला काय दिसून येतं वेगवेगळ्या भागात, किंवा आपण जर का आपल्या देशात मध्ये आणि इतर ठिकाणी फिरलो तर कुठल्या प्रकारचं चित्र दिसतं या संदर्भात आपण विचार करणार आहोत. सगळ्यात आधी सांगायचं म्हणजे मी जेव्हा 1973 मध्ये सर्वप्रथम जळगाव म्हणजे खानदेश भागामध्ये माझं काम करायला सुरुवात केली तेव्हा 72-73 दुष्काळ होता. मग त्या दुष्काळ भागामध्ये दुष्काळ म्हणजे एका अर्थाने असं समजावं की महाराष्ट्रातल्या लोकांना आता 50 वर्ष झाली असल्यामुळे एवढं त्या काळातल्या मंडळींना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 72-73 मध्ये भूजल सर्वेक्षण तथा विकास यंत्रणा GHD हा जो विभाग होता तो नुकताच तेव्हा तयार झाला होता शासनाचं, आणि शासनाच्या वतीने गावागावातून खेड्यातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भूजल संबंधी सर्वेक्षणाचं कार्य सुरू होतं. कारण दुष्काळ भाग होता 72-73चा. त्यामुळे त्या काळामध्ये जेवढे काही जिओलॉजिस्ट किंवा भूवैज्ञानिक असतील ते सगळेच लोक तिथे त्या दुष्काळीच्या विशिष्ट भूजल सर्वेक्षण विशिष्ट कार्यात होते. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर मला जळगाव विभागामध्ये मी माझ्या कामाला सुरुवात केली आणि मग जळगाव मधून माझी ती बदली झाली ती मराठवाड्यामध्ये. मग अशा पद्धतीने तो जळगाव भाग आणि मराठवाड्याचा भाग त्या काळामध्ये भूजल या विशिष्ट सर्वेक्षणाच्या दृष्टीने पाहणी करता माझी त्या निमित्ताने फेरी झाली. तदनंतर मग नागपूर भागामध्ये. पण हे सगळं सांगत असताना मला मूळ उद्देश असा आहे सांगायचा की 1986 पर्यंत साधारणपणे महाराष्ट्राचा नव्हे तर महाराष्ट्राच्या आजूबाजूला असणारा, ज्याला पेरिफेरी आपण असं म्हणूया, असा आजूबाजूला असणारा म्हणजे नर्मदेच्या उत्तरेकडला माळवाचा प्रांत, मध्य प्रदेशचा भाग असणारा, साधारणपणे उत्तर भागातला महाराष्ट्राच्या बरोबर मध्य प्रदेशच्या बरोबर जो माळवा प्रांत आहे मध्य प्रदेशचा, त्याला लागून असणारा तेव्हाचा छत्तीसगडचा भाग म्हणजे पार अमरकंटक पर्यंतचा तिकडला जबलपूर वगैरे, आणि इकडल्या खालच्या बाजूला पश्चिमेचा म्हणजे गुजरातचा भाग, तो साधारणपणे भडोच वगैरे त्या भागापर्यंत. आणि नर्मदेच्या जर दक्षिणेकडे आपण गेलो तर दक्षिणेकडे आपण गेल्यानंतर साधारणपणे नर्मदा परिक्रमावासी जो काही भाग बघतात तो खूपसा म्हटला तर खांडवा वगैरे, खांडव्यापर्यंतचा भाग जास्तीत जास्त लोक बघतात. इकडे खांडवा बघतात. तिकडे पलीकडे गेलं की धुळे जिल्ह्याचा प्रकाशा, शहादा वगैरे एवढाच फक्त महाराष्ट्राचा भाग काही त्यात येतो, आणि उरलेला भाग तो इकडला आहे तो पुन्हा मग मध्य प्रदेशात लागतो. पण मी मुद्दाम नर्मदेचा संदर्भ याकरता सांगितला की मी मात्र 86 पर्यंत वेगवेगळ्या कुठल्या ना कुठल्या निमित्ताने जो भूभाग बघितला हा एक आगळा वेगळा असा भाग कसा होता तर दक्षिणेकडे अमरकंटक पासून सुरुवात केल्यानंतर तो तिथला छत्तीसगडचा भाग बघितला, तिथून मग नागपूरचा विभाग, नागपूर पासून जणू काही यवतमाळ मार्गे हैदराबाद, तिथून आंध्र आणि तेलंगणाचा काही भाग, आणि मग तो आंध्र तेलंगणा नंतर कर्नाटक म्हणजे गाणगापूर, गाणगापूरहून कोल्हापूर म्हणजे सह्याद्रीचा भाग, आणि कोल्हापूर सह्याद्री आपण म्हटल्यानंतर तिकडला मग जेव्हा कोकणचा भाग सुरू होतो तेव्हा मात्र कोकणहून थेट राधानगरी वगैरे त्या भागातून आपण इकडे पुढे गेलो, किंवा आता ज्याला
अंबाघाट मलकापूर तालुका, तिथून थेट रत्नागिरी असं फिरून मग तिकडे समुद्र किनारा पश्चिमेचा, म्हणजे मग तो रत्नागिरी असो किंवा आता दापोली वगैरे हा भाग असा, तर इथपासून तर पूर्ण पश्चिम किनारा असा पूर्ण भाग केव्हा ना केव्हा पालथा घातला. म्हणजे आज आपण जर का एक प्रकारचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर आणि अशी त्याला गोलाकार अशी जर का एक वृत्ताकार अशी जर रेष आखली तर अगदी संक्षिप्त सांगायचं म्हणजे इंदूर पासून सुरुवात करून इंदूर, जबलपूर वगैरे मार्गे अमरकंटक, तिथून नागपूर, नागपूरहून हैदराबाद वगैरे मार्गे गाणगापूर, गाणगापूरहून तिकडल्याच त्या भागातून कर्नाटक मार्गे कोल्हापूर, कोल्हापूरहून थेट रत्नागिरी मार्गे दापोली वगैरे, तिथून मुंबई मार्गे सुरत वगैरे, आणि तिथून पुढे तो तिकडला छोटा उदयपूर, झाबुआ मार्गे पुनश्च इंदोर, असा एक मोठा वाटोळा, असा एक मोठा भूभाग हा साधारणपणे 73 ते 86 पर्यंत या 14 वर्षामध्ये मी जवळजवळ पूर्ण बघितला. या वाटोळा भाग जसा बघितला तसा मगा नर्मदेचा उल्लेख केला म्हणून मुद्दा मला सांगायचा आहे की नर्मदा परिक्रमावासी जशी ओंकारेश्वर म्हणजे इंदोर जवळून सुरुवात करतात आणि पुन्हा पूर्ण प्रदक्षिणा करून पुन्हा ओंकारेश्वरला येतात, त्याच पद्धतीने जणू काही इंदूरच्या जवळून सुरुवात करून पुन्हा सगळा एवढा वाटोळा महाराष्ट्रावर फिरून पुन्हा इंदोरला आलो, हा एक भाग झाला. आणि मग ते त्यांना जेव्हा जायचं असतं तेव्हा तर एक क्रॉस, नर्मदा जशी काय आपण क्रॉस करावी म्हणून उत्तरेकडे व दक्षिणेकडे ब्रिजवर जातात आणि मग कधी खांडवा मार्गे तर कधी इंदोर मार्गे असे ते जेव्हा उत्तर दक्षिण असा त्यांचा प्रवास होतो, हा जो पूर्व पश्चिम हा नर्मदा प्रदक्षिणेच्या ऐवजी, तसा मग मी तो एक वेगळा आगळा वेगळा प्रवास, तो इंदोरहून जळगाव पुणे आणि पुणे विभाग, आणि पुणे विभागातून परत येताना नाशिक, धुळे वगैरे असा सुद्धा एक भाग तो बघितला. हे मुद्दाम सांगायचं कारण असं की एखादा नर्मदा परिक्रमावासी नर्मदा परिक्रमाला जसं पूर्ण फेरी घालतो आणि मग या पद्धतीने तो पायी एक काही भागामध्ये असे बघतो, तेव्हा पायी जो एखादा चालणारा परिक्रमावासी असेल त्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणचं सगळं त्याला ते सगळं भाग दिसून येतात. त्याच पद्धतीने पण मी हा जो काही भाग बघितला ज्यात मुख्यतः महाराष्ट्र होता, पण दक्षिणेकडले सुद्धा गोव्याचा काही भाग, कर्नाटकचा भाग, आंध्राचा भाग आणि उत्तरेकडला म्हणजे गुजरातचा काही भाग, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगडचा काही भाग, हा सगळा जो भाग बघितला याला मग मी माझ्या पद्धतीने जेव्हा वैदिक भूगर्भ विज्ञान या विषयावरती आपण चर्चा करतो आहोत तेव्हा याला मी एक नाव दिलं विस्तारित रेवाखंड. विस्तारित रेवाखंड असं नाव द्यायचं कारण काय, तर विस्तारित रेवाखंड हे रेवाखंड हे मूळ नाव आपल्याला साधारणपणे स्कंद पुराणात मिळतं. ते या पुराणामध्ये जो आलेला आहे समजलं, पुराणामध्ये स्कंद पुराणात नव्हे तर तो जो पुराणात आलेला भाग आहे विशिष्ट खंडाचा, या खंडांमधून आपल्याला नागरखंड, प्रभासखंड, रेवाखंड अशी स्कंद पुराणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ही जी काही विशिष्ट खंड अशी पूर्ण देशाचा भारतवर्षाचे असे विभाग केलेले दिसून येतात. तर या पद्धतीने थेट पुराण काळामध्ये पुराणकारांनी सगळ्यात पहिल्यांदा या देशाच्या विविध भागाचं एक प्रकारे वर्गीकरण केलं. आपल्याला सगळ्यात लक्षात राहण्यासारखा शब्द कुठला आहे, इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे, म्हणजे सत्यनारायणच्या कथेमध्ये प्रत्येकाला लक्षात येतं, पण स्कंद पुराणेने मात्र संपूर्ण भारतवर्षाचा त्या काळ तत्कालीन जो भारतखंड मूळ होता उपमहाद्वीप, त्या द्वीपाचे असे वेगवेगळे खंड केले, त्यातला एक रेवाखंड केला होता.
त्याच्या बाजूला असलेला जो माळव्याचा भाग आहे त्याला अवंती खंड म्हटलं होतं. आणि मग काही भागाला त्यांनी नागर खंड म्हटलं. आणि गुजरातच्या काही भागाला त्यांनी एक आणखीन वेगळा खंड, ज्याला असं म्हणतात वेरावळ जो म्हणतो तिथे, त्या भागाला त्यांनी असं म्हटलं होतं. वरावीरांनी जेव्हा भूकंप लक्षणाध्याय वगैरे या संदर्भात त्यांनी चर्चा केली, तेव्हा त्यांनी या संपूर्ण भारतवर्षाला ग्रह आणि नक्षत्रांच्या पद्धतीने 9 भागामध्ये विभाजित केलं. म्हणजे त्या काळापासून, पूर्व काळापासून आपापल्या पद्धतीने या देशाचा जो भूभाग आहे याला वेगवेगळ्या भागामध्ये त्या पद्धतीने विभाजित करण्याची एक पद्धत होती, एक प्रघात होता. आणि त्या पद्धतीने मग अभ्यास करायचा. वास्तुशास्त्रकारांनी जेव्हा अष्टादश संहिताकार असं म्हटलं आहे, तेव्हा या भृगुर अत्रि वसिष्ठश्च नग्नचित नारदो तथा अशा 18 जेव्हा म्हटलंय, तेव्हा त्यांनी उल्लेख करताना शिल्पशास्त्र ग्रंथात असा आहे की त्या काळात देशामध्ये 18 प्रकारचे जे भूभाग असतील वर्गीकरण केलेलं, त्या भागामध्ये त्या पद्धतीची रचना, वास्तुरचना केली जात असे. म्हणून त्या पद्धतीने ते ग्रंथकार. आणि आता आपल्याला माहिती आहे की दाक्षिणात्य भागामध्ये महेश संहिता आणि उत्तरेकडल्या भागात विश्वकर्मा प्रकाश ही संहिता किंवा भृगु संहिता, अशा संहिता उत्तर दक्षिण अशा चालतात. हे सगळं सांगण्याचं कारण असं की अशा पद्धतीने जेव्हा मी पहिल्यांदा विचार केला, तेव्हा 86 पर्यंत जो सगळा भूभाग बघितला होता त्याला मी विस्तारित रेवाखंड, त्याला आजच्या भाषेमध्ये आपण एक एक्सटेंडेड नर्मदा व्हॅली असं आपण म्हणूया. आणि मग त्याचा विशिष्ट जर का भूगर्भशास्त्रीय आपल्याला अभ्यास करायचा असेल तर संपूर्ण महाराष्ट्र काही एखादा माणूस असा पादक्रांत करू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्राची जिओलॉजी अशी कोणाला एकट्या माणसाला करता येणं शक्य नाही. मग पद्धत काय आहे की ज्या पद्धतीने मी प्रवास केला, मी पाहिला, मग त्या पद्धतीने काही भागांचा अभ्यास केला, विशिष्ट ठराविक भागांचा. त्या ठराविक भागांचा अभ्यास जेव्हा केला तर त्याच्यामध्ये मला मुद्दामून सांगायचं कारण असं की बऱ्याच काळपर्यंत जसा मी खानदेशात होतो तसा बऱ्याच काळपर्यंत विदर्भात होतो. मग विदर्भात असताना जेव्हा गोंदिया, भंडारा डिस्ट्रिक्ट अशा पद्धतीने यवतमाळ त्या भागामध्ये बराच वेळ काम केलं. तेव्हा गोंदिया तिकडे त्याच्याही खाली डोंगरगड वगैरे भाग जो आहे तिथे बघितला. नंतर जेव्हा इकडे कधीतरी यायची वेळ आली तेव्हा पुणे विभागामध्ये राजेवाडी, वाघापूर आहे, उरळी कांचन आहे, भागात पाहिला. मराठवाड्यामध्ये असताना औरंगाबाद, परभणी जिल्हा किंवा हा जसा जालना बघितला तसा खाली गाणगापूर, सोलापूर वगैरे तोही भाग बघितला. आणि हे भाग असे जसे बघत असताना तिकडे कोकणला आंबा घाट आहे, होंडा घाट आहे, त्या भागात चालणाऱ्या त्या भागात माइन्स आहेत. आणि त्याच्यावर इतर जो घाट आहे त्याच्या पलीकडे जर आपण गेलो तर माणगावचा भाग आहे आणि दापोलीचा भाग आहे. तो भाग बघितला. मग मुंबई जवळचा वांगडी आहे, ठाणे जिल्हा आहे. तर हे अशा पद्धतीने काही भाग जेव्हा काम केलं. आणि इंदूरचा माळवा, माळवा म्हटल्यावरती माळवा जर आपण पूर्वेकडे गेलो तर जबलपूरला भेडा घाट आहे. त्याच्या पलीकडे आपण गेलो तर मग थेट अरकंटक नर्मदा येतात, तो तिथला भाग येतो. इकडे महाराष्ट्रात एकीकडे जसं सह्याद्री आहे त्याचे घाट आहे, तसं तिकडे उत्तरेकडे आपण गेलो तर तिकडे आपल्याला विंध्यन्स आहे, विंध्याचल आहे, पर्वत आहे, त्यांचा घाट आहे. मग खाली पश्चिमेकडे गेलो तर झाबुआ आहे, हा झाबुआ भाग येतो. त्यानंतर गुजरात मधला छोटा उदयपूरचा भाग येतो, तिथे आंबा डोंगर, मग घाटच्या जे आंबा डोंगर, अशा पद्धतीचे वेगवेगळे हे सगळे भाग आहेत. हे फक्त याकरता मी सांगितले की आज सुद्धा जर आपण नकाशात बघितलं तर ही या जागा पटकन आपल्या लक्षात येतात, कारण बहुतेक लोकांच्या माहितीच्या असतात. पण विशेष ते काय, या प्रत्येक भागामध्ये फिरत असताना
एक गोष्ट अशी लक्षात आली की या भागामध्ये जर आपण विदर्भापासून सुरुवात केली, म्हणजे नागपूरच्या पूर्वेपासून किंवा गोंदिया आणि त्याच्या खालचा काही छत्तीसगडचा भाग, डोंगरगड, राजनांदगाव वगैरे त्या भागापासून, भंडारा डिस्ट्रिक्टच्या खालचा लागलेल्या भागापासून, आणि मग तो करत असताना काही वेळा पश्चिम घाट म्हणजे रत्नागिरी वगैरे किंवा तिकडे सुरत वगैरे तो भाग आणि मुंबई पर्यंत असे जर का आपण एक प्रकारे चालत राहिलो असं, तर एक या संपूर्ण भागाचं, जो मी सुरुवातीला सांगितलं की आपण जसा वेटोळा असा जो एक भाग बघितला याचा गोलाकार, तर हा जो प्रदेश आहे याच्यामध्ये जगातल्या सगळ्यात जुनं फॉर्मेशन, याला बेसमेंट रॉक असं म्हणू शकताय. बेसमेंट रॉक फॉर्मेशन किंवा ज्याला आर्कियन्स असं सध्याच्या ज्याला आपण प्रोफेशनल जिओलॉजिस्ट लोक ज्याला म्हणतात, किंवा वर्तमान जिओलॉजीमध्ये ज्या रॉक फॉर्मेशन्सला म्हणण्याची पद्धत आहे, तर आर्कियन्स पासून तर लेटेस्ट टर्शरी आणि त्याच्या पुढचे अशा पद्धतीचे सगळ्या पद्धतीचे जगात अगदी जुन्यातल्या जुन्यापासून नव्यातल्या नव्या अशा जेवढ्या काही सेक्शन आहेत, मोठा जेवढे भूगर्भशास्त्रानुसार जे स्तर आहे, फॉर्मेशन्स आहे, सेटिंग आहे, ते सगळे या आपल्या फक्त विशिष्ट भागामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्याच्याकरता आपल्याला फार पलीकडे फॉरेनला जायची गरज नाही, फार दक्षिणेकडे जायची गरज नाही, फार पूर्वेकडे जायची गरज नाही. तर हा संपूर्ण एक मोठा सेक्शन अगदी आर्कियन पासून तर टर्शरी, क्वार्टरनरी आणि रिसेंट अल्युवियम समुद्र किनाऱ्याच्या जवळचा तिथपर्यंतचा संपूर्ण फॉर्मेशन या आपल्या विशिष्ट भूभागात दिसतात. फक्त हे त्याचं वैशिष्ट्य आहे का? तर तसं नव्हे. जर सगळ्या पद्धतीचे फॉर्मेशन्स त्यात असतील तर मग त्या पद्धतीने तिथे असणारे रॉक्स वेगळे आहेत. जर रॉक्स वेगळे आहेत तर तिथली माती वेगळी आहे. तिथली जर माती वेगळी आहे तर त्या त्या भागामध्ये प्रत्यक्ष असणाऱ्या वनस्पती वेगळ्या आहेत. आणि मग जर रॉक्स, विशिष्ट पद्धतीच्या वनस्पती आणि अगदीच वेगळ्या पद्धतीचं जर तिथली माती वगैरे जर असेल, त्या मातीत असणारे जे काही धातू असतील, त्यातले काही आणखीन मिनरल्स असतील, या सगळ्यामुळे त्या भागात असणार जे पाणी आहे ते पाणी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे त्याची क्वालिटीमध्येही फरक आहे आणि त्याच्या क्वांटिटीमध्येही फरक आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी सहजपणे लक्षात येतं, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जे काही कृषी किंवा शेती विशिष्ट जे काही अन्नधान्य उत्पन्न होतं, जे धान्य उत्पन्न होतं, जे शेती, जी झाडं आहे, फळावर आहे, काही जनावर आहेत, ही सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची काही ठराविक भागातच दिसतात. आपण आता जर का भंडारा डिस्ट्रिक्टचा भाग बघितला तर भंडारा भागामध्ये पाऊस पडतो, पाऊस कोकणातही पडतो, पण भंडाऱ्याची नेमकी त्या भागाची जी काही आहे ती जमिनीची पद्धत, मांडणी, तिथलं जे सेटिंग आहे, त्यामुळे शेतीची पद्धत म्हणून भंडारा किंवा खालचा तिकडल्या छत्तीसगडच्या भागामध्ये लहान लहानशा शेतामध्ये तांदूळ जो होतो त्या पद्धतीचा तांदूळ कोकणात होईलच असं शक्य नाही, कारण कोकणामधला डोंगराळ भाग आहे. विशेष म्हणजे ज्याला लॅटेराईट असं म्हणतात, दगड, एक वेगळ्या पद्धतीचा जाम कोकणामध्ये त्याला म्हणण्याची पद्धत आहे, किंवा काही ठिकाणी चिरा असं म्हणण्याची पद्धत आहे. ज्या पद्धतीने कोकणात त्याच लॅटेराईटचे, ओला जर लॅटेराईट चांगला असेल तर त्याच्या विटांसारखा तयार करून त्या विटा दगडासारख्या घर बांधणीला कामात येतात आणि लहान मोठ्या करून त्यांना आकार देता येतो. उत्तम पद्धतीने विटांच्या ऐवजी, दगडांच्या ऐवजी त्या चिऱ्यांचा उपयोग होतो. पण तसाच लॅटेराईट जेव्हा आपल्याला आपल्या भागामध्ये इकडे मिळतो, भंडारा जिल्ह्यात मिळतो, त्याचा मात्र असा चिऱ्यासारखा उपयोग होत नाही. म्हणजे या व्हेरिएशन जशा आहे, कारण त्याच्या मागे त्याचं कारण मी त्यातला कंटेंट वेगळा असेल, तर ते जसं वेगळं आहे, त्यामुळे त्यात असण्याच्या पाण्याची क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यातही फरक पडतो.
मग त्यातच आपण असं बघितलं की एवढा सगळा जर भाग बघितला महाराष्ट्राचा, तर त्यात अकोट जवळचा काही भाग असेल तिथे खारपाण पट्टा आहे. म्हणजे एक मोठा पट्टा असा आहे की तिथे असणारं पाणी जे आहे ते खारटच आहे, मचूळ आहे. आणि हे खारट कसं आहे, तर जसं समुद्राचं पाणी असावं अशा पद्धतीचं ते पाणी खारट आपल्याला दिसतं त्या ठिकाणी. ते पाणी आहे ते पिण्याला योग्य नाही असं सगळ्या जुन्या लोकांना माहिती आहे. आणि ते पाणी जर मैलोन गणती एखादा पट्टा असा असेल तर ते पाणी शुद्ध करून घ्यावं कसं, असाही प्रश्न आहे. विशेष म्हणजे अकोले भागामध्ये चांगली विहीर आहे, अकोटमध्ये नाही. त्याच्या खाली खांडव्यामध्ये चांगलं पाणी आहे. नेमका त्याच भागामध्ये खारपाण पट्टा आहे. बरं म्हटलं तर समुद्र नाही आहे, पण पाणी जे तिथं आहे ते इतकं सॅलाईन आणि सॅल्टिश आहे की ते समुद्रासारखं वाटतं काही ठिकाणी. उलट पक्षी जर आपण दापोली आणि त्या तिकडला जर भागात आपण तिकडे गेलो, तर दापोलीच्या खालचा जो भाग आहे समुद्र किनारजवळ, जिथे हरणीच्या जवळच्या तिथली जागा असेल, तर त्या ठिकाणी गेलं तर अगदी समुद्र जिथे भरतीला थांबत असेल त्या भरतीच्या बाजूची जी भिंत आहे, भिंत सुद्धा नव्हे, साधारण ज्याला आपण एक प्रकारचा उंचवटा असं म्हणावा, ज्याच्यावरती बसून लोक भरतीच्या पाण्यामध्ये सुद्धा पाय छानपैकी आपले भिजवू शकतात, इतक्या जवळ समुद्राला लागून तिथून 8 फुटावरती असणार जी विहीर आहे त्या पाण्याला आपल्याला गोड पाणी मिळतं विहिरीला. कोणी म्हटलं हा एखादा जणू काही निसर्गाचा चमत्कार आहे की समुद्राचं एवढं खारट पाणी आहे, 24 तास तिथपर्यंत रोज येतं, पण तिथून 5 फुटावरची जी विहीर आहे त्या विहिरीमधलं जे पाणी आहे ते मात्र गोड आहे. आणि अकोट भागामध्ये पूर्ण जमीन आहे, रेताळ जमीन आहे, आपण म्हणतो त्यात, पण त्या ठिकाणी पाणी जे आहे ते पाणी मात्र खारट आहे. हा एक वेगळ्याच निसर्गाचा आपण म्हणावं की आज जणू काही चमत्कार आहे की काय. पण हाच फक्त भाग नव्हे, काही वर्षांपूर्वी सांगली भागामधून जेव्हा कृष्णा नदी जेव्हा तिथून वाहते, त्या कृष्णा नदीचं पाणी हे पिण्यायोग्य गोड कारण नदीचं पाणी आहे ते. पण हे पाणी जे आहे ते पाणी त्याच्या बाजूला असलेला जो गाव भाग आहे त्या गाव भागामध्ये जर एखादी बोरवेल घेतली किंवा विहिरी, त्या विहिरीतलं पाणी ते खारट आहे. मग यामागे काय तंत्र आहे, यामागे तंत्र म्हणजे काही ना काही त्याच्यामागे कारण मीमांसा आहे. आणि ही कारण मीमांसा नेमकी कशी असावी किंवा याच्यामागे नेमकं काय एखादा विशेष भाग असावा, हे शोधणं सुद्धा आजच्या काळात एखादा भूगर्भशास्त्रज्ञ असेल किंवा जलतज्ञ असेल त्याला सुद्धा एक अतिशय महत्वाचा असा संशोधनाकरता विषय असू शकतो. पण हे जेव्हा या वेगवेगळ्या भागात बघितलं, त्यात महत्वाचा भाग असा होता या विविध भागात दिसून येणाऱ्या प्रत्येक भागामध्ये जो पाणथळ भाग असेल, ज्या भागात पाणी मिळत नाही, ज्या भागामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आहे, काही भागात जिथे पाणी खारट आहे, काही भागामध्ये पाणी वर मिळतं, काही भागामध्ये तुम्हाला पाण्याकरता खूप खोल जावं लागतं, काही भागात तर पाणी टिकत नाही. हे सगळे जे पाण्याविशिष्ट असे जे काही आपल्याला आडाखे दिसून येतात, काही त्यातले जे काही एक वेगळे असे जे विषय त्या ठिकाणी आपल्या समोर लक्षात येतात जे पाण्या संदर्भात आहेत, तर यात ज्याला एक प्रकारे आपण म्हणतो की व्हेरिएशन्स, हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात. पण विशेष म्हणजे या ज्या विविध प्रकारच्या वनस्पती आहेत, या ज्या भागातले काही ठराविक पद्धतीचे दगड असतील, ज्या ठराविक पद्धतीची माती असेल, या दगडांचं, या वनस्पतींचं आणि या विशिष्ट प्रकारच्या मृत्तिका किंबहुना त्या भागातले अशी जी जनावर वगैरे लहान सहान असतील त्या सगळ्यांचं आगळं वेगळं वर्णन संक्षिप्त आपल्याला बृहत संहिता या ग्रंथकारांनी जवळजवळ 1200 वर्षापूर्वी यांनी करून ठेवलेलं आहे. हे पाहिलं की आपल्याला आश्चर्य वाटतं.
हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं की वरामिराने ज्या काही वनस्पती सांगितल्या त्यातल्या ज्या काही ओळखता आल्या त्या वनस्पती शोधून पाहण्याचा प्रयत्न मी जेव्हा केला तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे कोकण भागामध्ये जेव्हा अशा पद्धतीची जी वनस्पती आहे या ठिकाणी किंवा हे जे झाड आहे हे झाड फक्त कोकण नव्हे तर कुठल्याही महाराष्ट्राचा जो पाणथळ भाग असेल त्या भागात जर आपण गेलो तर त्या ठिकाणी बरोबर तो म्हणतो त्या पद्धतीने त्यातलं वर्णन केलेले ते हस्त असं म्हटलंय. हस्त हे त्या काळातलं आपण ज्याला फूट किंवा मीटर असं म्हणतो तसं परिमाण आहे. अंगुल आणि हस्त म्हणजे इंच आणि फूट हे नंतरचे काळात आले. आता सेंटीमीटर मीटर असं आपण म्हणतो. पण ते जे परिमाण आहेत त्यांनी सांगितलंय ते इतक्या हात लांब इतक्या हात खोल अशा पद्धतीचं त्यांनी जे वर्णन केलं आहे त्या पद्धतीचं अंतरात जरी फरक असेल तरी ज्या भागामध्ये अजूनही विहिरी मिळतात त्या भागात अजूनही त्या पद्धतीचं बरोबर पाणी आपल्याला सापडतं. आणि ज्या ठिकाणी इतर ग्रंथकारांनी असं म्हटलं की काही ठिकाणी मात्र प्रत्यक्षामध्ये अमुक एक विशिष्ट पद्धतीची वनस्पती असेल किंवा अशा पद्धतीचं जर का झाडं आपल्याला मिळाली तर तिथे पाणी सापडत नाही असं म्हटल्यावरती त्याचाही पडताळा आपल्याला येतो. विशेषतः या वनस्पती जर एखाद्याने शोधायच्या म्हटल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की फक्त कोकण भागात जरी फिरलो तर अजूनही त्या भागात विहिरी आहेत. व्यवस्थित अशा पद्धतीच्या त्याकडे विहिरी आहे त्याचा अजूनही लोक वापर करतात. अगा सांगितल्याप्रमाणे अगदी नदी किनाऱ्याला लागून असणारी जी घरं आहेत ती घरं सुद्धा प्रत्येक घरांमध्ये विहिरी आहेत. त्या विहिरींमध्ये सुद्धा लोक अशा पद्धतीचा उपयोग करतात आणि हा उपयोग करत असताना त्या विहिरींमध्ये समुद्राच्या पाण्याचा कुठलाही त्या पाण्यावरती परिणाम दिसून येत नाही. हा जसा एक भाग आहे तसा पारंपरिक पद्धतीने त्या भागामध्ये पाणी हे शुद्ध कसं करावं याचं सुद्धा तंत्र वेगळ्या पद्धतीने तिथे उपयुक्त पद्धतीने लोक वापरतात. मग नुकताच जेव्हा मी कोकणचा काही भाग बघितला तर डोंगराळ भागामध्ये जेव्हा काही लोक प्लांटेशन किंवा जणू काही एक प्रकारे शेती करावी अशा पद्धतीने जेव्हा तिथे लागवड करतात तर त्या काळामध्ये जुनी त्यांची केलेली जी कुंड असतील किंवा त्याला एक प्रकारे जसं त्यांनी बावडी म्हणावी किंवा शेत तळं हे त्याही भागात केलेलं दिसून येतात. आणि एवढा पाऊस असून इतका पूर असून त्याचं नुकसान झालेलं नाही कारण ते त्या पारंपरिक पद्धतीने बांधलेलं आहे. आणि हे जे पारंपरिक बांधणी त्यांची केलेली आहे ही सगळी आपल्या या जुन्या ग्रंथांच्या आधाराने केलेली दिसून येते. म्हणून असं समजायला हरकत नाही की एक प्रकारे जुन्या ग्रंथकारांनी जी काही वर्णनं केली ती जी सगळी वर्णन आहे ती सगळी वर्णनं ही त्या काळातल्या पारंपरिक ज्या पद्धती होत्या त्याच्यात ते पाणी अडवायचं कसं जिरवायचं कसं त्या पाण्याला शुद्धीकरण कसं करायचं आणि ते पाणी व्यवस्थितपणे वापरायचं कसं आणि टिकवून ठेवणं ते पाणी. पावसाळा आला तरी जेव्हा पूर येतो तेव्हा सुद्धा ते पाणी कुठल्या पद्धतीने ठेवायचं आणि इतर वेळेस जेव्हा खरोखर दुर्भिक्ष असेल तेव्हा ते पाण्याचं शोधन कसं हे सगळं आपल्याला ज्या जुन्या ग्रंथकारांनी सांगितले त्याची प्रमाण अजूनही आपल्याला अशा पद्धतीने दिसतात. एक उल्लेख करायचा म्हणजे बरेच वेळेस आपल्याला असं लक्षात येतं की जुने किल्ले वगैरे आपण पाहतो. या जुने किल्ले हे बहुतांशी किल्ले किंवा काही मंदिर ही डोंगरावरती आहे. पण या डोंगरावरती सुद्धा जुनी जी मंडळी आहे जे जुने भूजल तज्ञ लोक असतील किंवा जे वास्तुतज्ञ असतील त्यांनी ती जी बांधणी त्या काळात केलेली आहे त्याची 2 उदाहरणं मला मुद्दाम याकरता अशी सांगायची आहेत की एक उदाहरण म्हणजे पद्मालय हा जो भाग आहे
खानदेश मधल्या जळगाव जिल्ह्यातल्या. हा पद्मालय म्हटलं तर डोंगरावरती आहे. एक लहानसा डोंगराचा भाग आहे, डोंगराळ भाग, पण लहानच्या डोंगरावरती आहे. तिथे ते मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी जो तलाव त्या काळात बांधलेला आहे तो किमान 400-500 वर्ष जुना तरी असावा. पद्म म्हणजे कमळ तिथे असतात, त्यामुळे त्याचं नाव पद्म आलंय म्हणून पद्मालय. वर्षभर त्या भागात तिथे कमळ त्यात असतात आणि पाणी असतं. आणि दुसरं म्हणजे अंजर्ले, कोकण मधलं जे दापोली तालुक्यातलं गाव आहे, ते समुद्र तळापासून जो हर्णे बंदर आहे त्या बंदरापासून हा जे वरचं गणपती मंदिर आहे टेकडीवरचं, डोंगरावरचं, ते कमीत कमी 400-500 फूट तरी नक्की वरती डोंगर असा तो वरती चढ आहे. तिथे त्या गणपती मंदिराच्या बाजूला विहीर आहे अगदी डोंगरावर, आणि त्या विहिरीला भरपूर पाणी आता सुद्धा या आपल्या काळामध्ये आपल्याला दिसून येतं. तर वरती त्या ठिकाणी जिथे आपण मंदिर बांधतो आहोत त्या ठिकाणी ती विहीर खणायची, तिची बांधणी करायची. सर्वसामान्य माणसाला सुद्धा सहज आतमध्ये उतरून ते पाणी कसं काढता येईल हे ते बघायचं. आणि ते झरे शोधणं हा जो महत्वाचा भाग आहे की नेमकं कुठल्या ठिकाणी ते पाणी आपल्याला प्राप्त होऊ शकेल, हे जसं तिथलं शास्त्र त्या काळात काही लोकांना अवगत असेल तर एक महत्वाचा भाग म्हणजे या अंजर्लेचं उदाहरण देताना मला असं लक्षात आलं की बरोबर त्या विहिरीच्या चारीकडे जंगलच आहे. त्या जंगलामधल्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतीपैकी काही 2-4-5 जर आपण बघितलं जंगलातल्या, त्या त्या बृहत्संहिताकारांनी जे सांगितलंय त्याच्याशी जुळतात. इथे असणारा जो दगडांचा प्रकार आहे तो त्या ग्रंथकारांनी सांगितला त्याच्याशी व्यवस्थितपणे जुळतो. म्हणजे फक्त ग्रंथात सांगितलं आहे असं नव्हे, तर एखाद्याने बघायचं असेल तर प्रत्यक्ष आपल्याला बघता येतो की तुम्ही कन्फर्म करू शकता की नाही, यांनी जे ग्रंथकारांनी सांगितलं आहे हे या ठिकाणी तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला या वनस्पतीच्या जवळ, या झाडाच्या जवळ इतक्या लांब तुम्हाला हे पाणी मिळतं, विहिरीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्या पाण्याचा उपयोग करता येतो. तर हे जसं त्यांनी सांगितलंय तसं मला एक फक्त संदर्भ म्हणून मुद्दाम सांगायचं आहे की बृहत्संहिताकारावरती जो भाष्यकार आहे त्यांनी भट्टोत्पल, त्याची टीका आहे त्याच्यावर. या भट्टोत्पल नावाच्या ग्रंथकाराने जेव्हा त्याच्यावर भाष्य केलेलं आहे आणि स्वतः वरामिरांनी आपल्या ग्रंथात जे लिहिलं आहे त्यात तो असं सांगतो की हे जे शास्त्र मी सांगतो आहे याच्यामध्ये पूर्वसूरींनी जे सांगितलेले आहेत त्याचाही समावेश करतो. आणि मग भट्टोत्पलाने टीका त्याच्यावर लिहित असताना हे पूर्वसूरी म्हणजे कोण असणार आहे, कुठला ग्रंथ आहे, त्यात त्यांनी वर्णन करताना चक्क मनूचं वर्णन केलं आहे. म्हणजे मनुस्मृतीमध्ये पाणी कसं शोधून काढायचं याचा संदर्भ या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतो. ते पाणी शोधन करणं किंवा वॉटर डाउजिंग किंवा वॉटर डिव्हायनिंग ही एक वेगळी पद्धत आपल्याला नवीन एखाद्याला वाटेल की पाणी कसं शोधतात नेमकं जंगलामध्ये एखाद्या गावात. तर पूर्वीच्या काळी जेव्हा मी साधारणपणे सुरुवात केली या भूजल विषयी अभ्यास करायला, तेव्हा खेडे भागातून अनेक मंडळींना भेटत असे, तेव्हा त्या गावामध्ये असा कोणीतरी पाणी दाखवणारा असायचा, त्याला लोक पाणक्या असं म्हणतात. या पाणक्यांविषयी लोकांना जसा आदर असायचा तसं त्यांच्याविषयी गूढ असं असायचं की यांच्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे. ही मंडळी कुठल्या पद्धतीने पाणी पाहतात ते कळत नाही, पण त्यांना ते लक्षात येतं. मग अशा काही अनेक मंडळींना भेटलो. आधी जेव्हा आपण खेड्या भागात गेलो तर एखादा कोणतरी पाणी दाखवणारा आपल्याला जुना खेडे भागातला असतो. यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण मायनिंग एरियामध्ये काम करत असताना साधारण 1980 मध्ये मी जेव्हा कोल माइन्स मध्ये गेलो तेव्हा त्या भागात मात्र खऱ्या अर्थाने डाउजर ज्याला म्हणतात, तेव्हा ती डाउजर मंडळींची काही लोकांची माझी भेट झाली आणि त्यांच्याकडून मात्र एक वेगळ्या पद्धतीने हे तंत्रज्ञान मला लक्षात आलं
तंत्रज्ञान कसं, तर हे डाउजिंगचं एक व्यवस्थित एक तंत्र आहे. तो फक्त पाण्याच्या किंवा असं खेडेभागात एखाद्याने पाणी दाखवावं अशा पद्धतीने, तर त्याला मायनर्स डाउजिंग मेथड म्हणजे खाणकाम करणाऱ्या खाणी भागामध्ये जे डाउझर आहे त्याची एक पद्धत आहे. आणि सध्याच्या जिओलॉजीमध्ये जे अभ्यास करणारे आहेत त्यांना बेल्टमन हा इकॉनॉमिक जिओलॉजीचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथात या मायनस डाउजिंग मेथड याचं एक वेगळ्या पद्धतीचं वर्णन त्यांनी संदर्भ दिसतो आपल्याला. तर त्याला रॉड घेऊन, हातात रॉड घेऊन डाउजिंग करणारे किंवा फॉर घेऊन विशिष्ट लाकडाची काडी एखादी घेऊन एखाद्या झाडीची फांदी घेऊन करणारे असंही त्यात वर्णन आहे. काही ठिकाणी पेंडुलम घेऊन डाउजिंग करणारे अशी या ग्रंथात वर्णन आहे. आणि आज मला मुद्दाम या ठिकाणी असं सांगायचं आहे की विज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी आज सुद्धा डाउजिंग असोसिएशन किंवा डाउझर्स असोसिएशन अशा मंडळींची पाश्चात्य देशात आपल्याला एक असे ग्रुप मिळतात, असोसिएट्स आहे. डाउझर्स मंडळी अशी पाश्चात्य देशात आहे कारण तिथेही मायनिंग करतात. आणि ही डाउजिंग करणारी जी मंडळी आहे ही विशेषतः मायनिंग भागामध्ये मायनिंग डाउझर्स किंवा माइन डाउझर्स अशा नावाने ओळखली जातात. तर यांच्या नावाची काही पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत आजच्या भाषेत. एखाद्या जर अभ्यास करायचा असेल तर त्यांनी या डाउझर्सचा व्यवस्थित अभ्यास करावा. पण याच्यामध्ये या डाउझर्स विषयी असं सांगितलेलं आहे की डाउझर्स मंडळी अगदी एखाद्या ठिकाणी जाऊन पाणी कुठे सापडेल याचा जो त्या पद्धतीने ते सांगतात. आणि ते अनेक वेळा नव्हे तर बहुंशी या मायनिंग भागामध्ये श्रद्धेने जशा पद्धतीने ते टेक्निकली साऊंड असणारी इंजिनियर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवून ते काम करतात. त्याचं कारण काय, तर त्यांना एक प्रकारचा तो अनुभव असतो. कोल माइन्स मध्ये जे डाउझर्स काम करतात तर त्यांना का अनुभव आहे, तर त्यांना एक माहिती असते की साधारण पाण्याची धार, डाउजिंगचे एक तंत्र काय आहे. तर वरामिरांचे सगळ्यात सुरुवातीला भाष्य करताना असं म्हटलं आहे की माणसाच्या शरीराच्या अंतर्गत जशा नाड्या असतात त्यातून पाणी रक्त वाहतं, त्याच पद्धतीने जमिनीच्या सुद्धा पोटामध्ये किंवा जमिनीमध्ये अशा नाड्या आहेत. त्याला जिओलॉजिस्ट लोक लिनियामेंट्स म्हणतात, क्रॅक्स म्हणतात. या अंडरग्राऊंड असतात, समोर वरून दिसत नाही. पण हा जो डाउझर आहे हा डाउझर काय करतो, त्या भागाची ती नाडी जी आहे ती त्यांनी एकदा ओळखली, ती नाडी त्यांनी बघितली की त्या नाडीच्या बरोबर स्पॉटला तो गेला की त्या नाडीमधून पाणी वाहत आहे, ती त्याला डिटेक्ट करता येतं. हे त्याचं तंत्र आहे. मग हे कसं डिटेक्ट होतं याच्याविषयी जेव्हा काही लोक सांगतात तेव्हा काही लोक त्याला इंट्युइटिव्ह डाउजिंग म्हणजे जणू काही एक प्रकारची अज्ञात अशा पद्धतीची शक्ती आहे, इंट्युएशन आहे, त्याला भास होतो एक वेगळ्या पद्धतीचा, त्या पद्धतीने डाउजिंग म्हणतात. तर काही लोकांनी त्याला एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन ESP, एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन ESP डाउजिंग म्हटलं. यांना विशिष्ट संवेदना यांची शक्ती आहे. मला जेव्हा काही लोकांनी असं विचारलं की ESP एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शनचा अर्थ काय, मी म्हटलं सर्वसामान्य माणसाने कुठल्याही माणसाच्या हाताच्या नाडीवर जर बोट ठेवलं तर त्याला ती नाडी कदाचित कळेल. उजव्या किंवा डाव्या हाताच्या नाडीवरती ठराविक पद्धतीने अंगठा किंवा जर आपलं तर्जनी ठेवली तर सामान्य माणसाला तिथे नाडी आहे आणि ती वेगळ्या पद्धतीने हालचाल करते आहे हे त्याला लक्षात येतं नाडीचं. पण एखादा वैद्य जो असेल तो वैद्य मात्र त्या नाडीच्या गतीवरून परीक्षा करून व्याधीचं निदान करतो. मग ती कफनाडी, पित्तनाडी, वातनाडी ती कशी चालतीये, ती सशासारखी चालती आहे का की ते आणखीन कुठल्या पद्धतीने चालते, असं जेव्हा वैद्य लोक सांगतात ते जसं कळतं तसं आपल्याला कळतं की स्टेथोस्कोप लावला की डॉक्टर म्हणले जे ब्रीदिंगमुळे त्यांना जे कळतं आपल्याला ते सामान्य माणसाने स्टेथोस्कोप कळतो पण त्याच्यावरून निदान काय करतं हे कळत नाही. मग त्याला असं म्हणायचं की हे परसेप्शन म्हणजे एक प्रकारचं
एक्स्ट्रा परसेप्शन, वेगळं ज्ञान हे त्यांच्याकडे असतं. आणि हे ज्ञान त्यांना बाय प्रॅक्टिस विशिष्ट पद्धतीने सतत प्रयोगामुळे त्यांना ते पक्क झालेलं असतं. म्हणून ही डावजर मंडळी बरोबर ज्या ठिकाणी लिनियामेंट असतील, भूमिगत ज्या ठिकाणी धरे असतील, बरोबर त्या ठिकाणी जाऊन ते त्या पद्धतीने डाउजिंग करतात. तर हे मुद्दाम सांगायचं कारण असं की जेव्हा या वेगवेगळ्या भागामध्ये डाउजिंग करणाऱ्या मंडळींनी मी बघितलं आणि त्यांच्याकडून जणू काही हे एखादी कला असावी म्हणा, विज्ञान नव्हे तर एक प्रकारची जणू ही कला, अशा पद्धतीने त्यांच्याबरोबर राहून राहून जेव्हा आम्ही पाहिलं आणि मग प्रयोग करून पाहिले, प्रयोग म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिस, तर प्रॅक्टिस केल्यानंतर मग हळूहळू जेव्हा मला असं वाटलं की आता बऱ्यापैकी आपल्याला डाउजिंग असं बघता येतं, पाणी शोधतं. मग प्रयोग कसा करायचा, तर ज्या ठिकाणी एखादी पाईपलाईन असेल ज्याच्यातनं पाणी वाहत आहे, ज्याला माहिती आहे, त्याला म्हणतात नोंद. एखादी विहीर आहे, या विहिरीला कुठून तरी पाण्याचा झरा आहे, तो कुठून तरी येतो आहे, हे जर आपल्याला कळलं तर तो जो झरा आहे त्या झऱ्याच्या दिशेने तुम्ही पाण्याकडे गेला किंवा त्या पाईपच्या बाजूने तुम्ही जर गेला अंडरग्राऊंड पाईपच्या दृष्टीने, तर साधारणपणे ज्याला अशी प्रॅक्टिस करायची असेल त्या माणसाला जो डाउजिंग रॉड असेल किंवा डाउजिंग पेंडुलम असेल किंवा जे डाउजिंग वाय शेपची ती काडी असेल, त्याचा त्याला लक्षात येतं की ती कशा पद्धतीने काम करते. म्हणून मग मी जेव्हा पेंडुलमचा प्रयोग करून पाहिला तेव्हा असं लक्षात आलं की बरोबर ज्या ठिकाणून पाईप मधून पाणी वाहतं त्या ठिकाणी सुरुवातीला पेंडुलम ठेवला, पाणी जर वाहत असेल त्या पाण्याबरोबर जो फोर्स असतो खाली आणि खालच्या पाण्याबरोबर, जरी पाईप दिसत नसला तरी तर बरोबर तो पेंडुलम त्या दिशेने चालतो, फिरतो, असा मागे पुढे फिरतो. किंवा सुरुवातीला जेव्हा मला काही भागामध्ये, बिहारच्या भागामध्ये तिकडल्या भागामध्ये मेहंदीची झाडं खूप ठिकाणी दिसतात, तर त्या माणसाला जेव्हा मी पाहिलं तेव्हा त्यांनी सरळ सरळ एक मेहंदीची काडी काढली. त्या ठिकाणी ती मेहंदीची काडी काढल्यानंतर त्यांनी ती मेहंदीची काडी घेतली, त्याला आपण ज्याला वाय शेप असं म्हणतो, म्हणजे दोन टोकं अशी लावायची, अशी दोन टोकं आणि मधलं टोक असा दांडा असा हातात बारीक ठेवायचा आणि तो असा वाय शेप अशा पद्धतीने ते धरायचा, तो सरळ असा समांतर अशा पद्धतीने धरायचं तो मेहंदीच्या काडीचा भाग, आणि तो मधलं टोक असेल ते समोर ठेवायचं. आणि त्यांनी जेव्हा प्रयोग करून दाखवलं की जिथे पाणी असेल, जिथे विहीर असेल, तिथे ती बरोबर ती मेहंदीची खाडी जमिनीखाली जाते, अशी बरोबर ती खाली अशी वळते. आणि मग जर आपण उलट आलो तर उलट पक्षी ती काडी जी असते ती हळूहळू अशी वर होत जाते. हे जेव्हा मी प्रत्यक्ष पाहिलेलं प्रयोग सुरुवातीला जेव्हा केला तेव्हा त्याला आम्ही विचारलं, मी माझे काही मित्र, आम्ही केलं तर जमेल का? तो म्हणे न जमाल काय झालं, हे काही फार त्याचा नाही, त्या विशिष्ट फोर्सच्या दिशेने जर तुम्हाला दिशा सापडली तर ते होतं. मग त्यांनी जो काही 5-10 फुटाचा विहिरीजवळचा मार्ग त्यांनी दाखवला, तो ज्या विशिष्ट लाईननी तो गेला त्या लाईननी गेल्यावरती सुरुवातीला लक्षात आलं की त्याचं तंत्र काय, की ती काडी कशी धरायची हे आपल्याला कळलं पाहिजे, त्याची मुवमेंट व्यवस्थित व्हावी. मग त्या पद्धतीने ती जी काडी हळूहळू वळायला लागली की मग ती काही वेळेस आधी लवकर वळते, काही वेळेस ते वेळ लागतो, व्यक्ती तिच्या प्रकृती त्या पद्धतीने ते लक्षात यायला लागलं. एक डावधर जे भेटले त्यांनी एक प्रयोग दाखवला, ते म्हणे प्रयोग तुम्हाला दाखवतो कसा आहे की तांब्याची साधी काडी घेतली एल शेप, त्याचा जो लहानवाला भाग असो एलचा तो हातात धरायचा आणि ती तांब्याचा लांबवाला भाग असेल तो समोर धरायचा आणि तुम्ही लांबून त्या विशिष्ट धारेची जर तुम्हाला माहिती असेल तिथून जर तुम्ही पाण्याच्या जवळ गेला तर ती काडी अशी गोल फिरायला लागते, ती गोल फिरते काडी अशी, म्हणजे आपण पाण्याच्या जवळ जातो साठ्याचं अशा त्या पद्धती काडी दाखवत राहते. मग पुढचा एक दोन त्याला भेटला त्याच्याबरोबर त्यांनी आणखीन एक प्रयोग केला. त्यांनी काय केलं, 2 काड्या घेतल्या आणि त्याने अशा 2 काड्या म्हटल्यावरती त्या काड्या अशा विशिष्ट पद्धतीने धरल्यानंतर त्या गोल फिरायच्या ऐवजी त्या एकमेकांना जिथे क्रॉस होतात तिथे पाणी आहे असं त्यांनी स्वतःचे एक तंत्र त्याने मला दाखवलं.
की या पद्धतीने ही डावजर मंडळी जेव्हा अशा पद्धतीने काहीतरी इन्स्ट्रुमेंट घेऊन जेव्हा डाउजिंग करायची, तेव्हा हळूहळू लक्षात आलं की अरे हे जे तंत्र आहे डाउजिंग, हे जे पारंपरिक सांगितलं आहे, याच्यामध्ये काहीतरी विशिष्ट विज्ञान नक्की आहे. हे फक्त श्रद्धेने किंवा एखाद्या माणसाला काहीतरी अवगत आहे म्हणून त्याला काहीतरी सिद्धी आहे असं नव्हे, तर याच्यामध्ये काहीतरी तंत्र आहे. आणि मग जेव्हा काही वर्षांनी कालांतराने म्हणजे 1980 मध्ये जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया GSI ला डेप्युटेशनला असताना मी पोटेन्शिओमीटर आणि रेसिस्टिव्हमीटर अशा पद्धतीचे शास्त्रीय प्रयोग, प्रत्यक्ष पाणी कसं शोधायचं हे जेव्हा विज्ञाननिष्ठ ग्रंथात सांगितलेले टेक्निकली असे असलेले हे जे काही प्रयोग बघितले, किंवा अगदी ज्याला आपण असं म्हणतो की आधुनिक जे काही आहे रिमोट सेन्सिंग एजन्सी NRSA अशा ठिकाणी होणारे जे प्रयोग असतात, ज्याच्यामध्ये विशिष्ट रिमोट सेन्सिंग टेक्निक ज्याला म्हणतात, या रिमोट सेन्सिंग टेक्निकने अद्यावत अशा पद्धतीचे यंत्र आले आहे. त्या यंत्रांचा सुद्धा जेव्हा उपयोग करून पाहिला तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे यंत्र असतात. त्यात पाणी शोधण्याचं यंत्र आहे. पण एक असं लक्षात आलं की पोटेन्शिओमीटर आणि किंवा रेसिस्टिव्हिटीमीटर या पद्धतीने जेव्हा आपण करतो रेसिस्टिव्हिटी सर्वे अशा पद्धतीने, तर याच्यामध्ये जेव्हा एका ठिकाणून आपण करंट टाकतो जमिनीमध्ये एका ठिकाणून आणि दुसरीकडून आपण जेव्हा घेतो आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा ते जोडलेलं असतं ते फ्लॅक्च्युएट होतात. तो काटा जेव्हा फ्लॅक्च्युएट होतो तेव्हा त्या ठिकाणी रिडिंग असतं. मग त्या ठिकाणी जर का खाली पाणी असेल तर ते जे करंट येत असेल त्या करंटला कुठेतरी बाधा उत्पन्न होते. ते करंट जो असतो तो स्लो तरी होतो, कमी तरी होतो किंवा जास्त तरी होतो. मग असा करंट फ्लो जर असणारा असेल, तो जो खालचा दगड किंवा असा काही भाग असेल जिथे पाणी असेल, तर त्याच्यामध्ये ते जे मीटर असतं ते फ्लॅक्च्युएट होतं. मग अशा पद्धतीने जर एखाद्याने पद्धत काय आहे की एखाद्याने चौकोर असे ग्रीड मांडायचे, त्या प्रत्येक ग्रीड वरती अशा पद्धतीचे रिडिंग घ्यायचे आणि ते रिडिंग घेत असताना ज्या ठिकाणी अबनॉर्मल असा कार तयार होईल तो कार म्हणजे त्या ठिकाणी पाणी असण्याची शक्यता आहे असं त्यांनी इंटरप्रिट करायचं. असं एक टेक्निकल पद्धत आहे पोटेन्शिओमीटर रेसिस्टिव्हिमीटरची. आणि हे मी जेव्हा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सांगत असे किंवा काही ठिकाणी फील्डमध्ये या सर्वेअर लोकांच्या बरोबर काम करत असताना बघत असेल, आणि त्याचबरोबर जेव्हा स्वतंत्रपणे ही डाउजिंगची पारंपरिक पद्धत मी बघितली, मला असं लक्षात आलं की पोटेन्शिओमीटरने किंवा रेसिस्टिव्हिमीटरने काम करत असताना अगदी अर्धा किलोमीटरचा जरी भाग असेल, किंवा 100 मीटर बाय 100 मीटर एवढं न करता 50 मीटर बाय 50 मीटर एवढा तुकडा जरी आपल्याला करायचा असेल ग्रीड करून, तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला त्याची रिडिंग घ्यायला पाहिजे. हे सगळे रिडिंग घेत असताना मग जेव्हा आपण त्याला ग्राफ कराल तेव्हा 4 माणसं तुमच्या हाती पाहिजे. ते करून मग तो नकाशा तयार करायचा. तो नकाशा तयार केल्यानंतर मग तुम्हाला 8-10 तासाच्या त्या सर्वे नंतर मग एखादा स्पॉट तुम्हाला असा दिसतो की त्या स्पॉटला तुम्हाला काही प्रमाणात पाणी असू शकतं असं तुम्हाला इंटरप्रिट करता येतं. पण त्याच्यावरून इथे पाणी असेलच का असं माणूस सांगू शकत नाही. विशेषतः त्या ठिकाणी पाणी किती प्रमाणात असेल हेही सांगू शकत नाही. काही वेळा तर गंमत अशी आहे की जर का एखाद्या शेतामध्ये अशा पद्धतीने सर्वे केला आणि त्या शेतामध्ये बाजूने जर का एखादा करंट गेलेला, कोणी पाईपलाईन चालू असेल किंवा एखाद्या शेतावरची विहीर असेल, त्याने नदीवरून वगैरे पाणी आणलं असेल लांबलचक पाईप, आणि तो अंडरग्राऊंड गेला असेल आणि तो शेजारच्या बाजूचा शेतकरी का असेना तिथे जर करंट चालू असला, तर या ठिकाणी जो माणूस रेसिस्टिव्हिमीटर पोटेन्शिओमीटरने सर्वे करतो त्यात फ्लॅक्च्युएशन येतात. अशी सुद्धा त्याला आपण म्हणावं इन्स्ट्रुमेंटल एरर. काही ठिकाणी जो मोजमाप करणारा असतो तो त्या पद्धतीने गणित करतो तेव्हा त्याच्यात सुद्धा इंटरप्रिटेशन चूक होते. तर हेही जसंही बघितलं तसं आणखीन एक गोष्ट बघितली
की त्या उलट हे जे डावजर लोक असतात, हे जेव्हा पाणी सांगतात तेव्हा यांचा जर का अनुभव किती आहे, त्या अनुभवाच्या आधारे जर यांनी त्या भागात पाहिलं, ते फार तर फार एखाद्या एकरचा शेतीचा तुकडा असतो, त्यात एका एका तासामध्ये ते बरोबर स्पॉट पर्यंत पोहोचतात. आणि जो पोटेन्शिओमीटर किंवा रेसिस्टिमीटर याने जो काही आपल्याला आपल्याला एक छोटा अहवाल स्वरूपात जो काही आपला निर्णय असेल, निष्कर्ष असेल, तो निष्कर्ष त्या पद्धतीने त्याच्या भाषेत तो सांगतो. पण हे मात्र एका तासात सांगतो. आणि हे अभ्यास करत असताना आपण असं म्हणावं, की प्रॅक्टिस मेक परमनेंट. परफेक्ट नव्हे, परमनेंट. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर प्रॅक्टिस सतत करत राहिले, तर हळूहळू तुम्हाला एक प्रकारे त्यातली एक जशी काही परफेक्शन असं म्हणता येत नाही, पण एक प्रकारचा परमनेंटनेस येतो, की तुम्हाला कळतं की या दिशेने आपण गेलो, या पद्धतीने गेलो, की मग तुम्हाला ठराविक पद्धतीचा मुवमेंट दिसतात, पेंडुलमच्या मुवमेंट दिसतात. अशा पद्धतीने डाउजिंग जे रॉड असेल त्याचा मुवमेंट दिसतात. तर हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं, की जवळजवळ 12-14 वर्षपर्यंत अशा पद्धतीने या पाणी दाखवणाऱ्या लोकांचा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव घेतल्यानंतर आणि या पोटेन्शिओमीटर वगैरे या सगळ्या लोकांचा जे टेक्निकल एक्सपर्ट असतात यांचा अनुभव घेतल्यानंतर जेव्हा मी काही वेळेस स्वतंत्रपणे आपण प्रयोग करू पाहावा अशा पद्धतीने जेव्हा पाणी बघायला सुरुवात केली, आणि मग हळूहळू लक्षात येईल की अरे हे आपण करू शकतो. आणि मग अशा पद्धतीने गाणगापूरला पहिल्यांदा जेव्हा बोरवेल घेतली तेव्हा त्याच पद्धतीने डाउजिंग पद्धतीने ती बोर घेतली. आणि विशेष सांगायचं म्हणजे गाणगापूरला जेव्हा डाउजिंग पद्धतीने बोर घेतली तेव्हा तिथल्या मंडळींचं म्हणणं असं होतं की या ठिकाणी आजपर्यंत एकही बोर ही सक्सेसफुल राहिलेली नाही आहे. कारण नेमकं पाणी कुठे सापडेल हे साधारणपणे यंत्रवाले ही जी मंडळी येतात यांना सांगता आलं नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यंत्रवाली मंडळी जी असतात ते मला माहिती होते की कोण असतात, ते सर्वेअर्स असतात किंवा जिओऑर्डलिस्ट असतात, जे पोटेन्शिओमीटर रेसिस्टी अशी यंत्र घेऊन निघतात ते, आणि ते त्या पद्धतीने करतात. पण त्यांना त्या काळामध्ये कदाचित त्यांनी जे काही बघितलं असेल त्यात त्यांना यश आलं नाही. म्हणून अनेक ठिकाणी लोकांनी जेव्हा आड्याने बोर घेतला मग त्याच्यात आला नाही. पण मी जेव्हा या विशिष्ट डाउजिंग पद्धतीने बोर घ्यायचा प्रयत्न केला, म्हणजे ते डाउजिंग करून स्पॉट बघितला, तर त्याला यश आलं. आणि यश आलं त्याचं कारण असं की त्याच्या मागे मी माझा जो विशिष्ट भूजल विषयक किंवा जिओलॉजी विषयक जी काही माझी माहिती होती ती त्या ठिकाणी मी असं विचार केला की त्याचा आपण उपयोग करणं आवश्यक आहे. का आवश्यक आहे, की आपण जेव्हा आसपासच्या भागाचा वेगळा सर्वे करतो छोटासा, त्याला जिओ हायड्रोलॉजिकल सर्वे म्हणतात, त्या भागामध्ये शेजारी जर विहिरी असतील तर त्या विहिरींना साधारणपणे कुठल्या भागातून झरे येतात, कुठल्या भागातून तिथे पाण्याची लिनियामेंट्स आहेत त्याचा आपल्याला अंदाज येतो. साधारणपणे उतार जो असतो किंवा एखादा भाग असेल तर तिथे झाडं कुठल्या प्रकारची असतात, त्या भागामध्ये तशी झाडं आहे का, त्या प्रकारची माती आहे का, त्या प्रकारची जी विशिष्ट प्रकार जर का दगडाचा भाग असेल तर जो दगड असेल तर तो कोणत्या पद्धतीचा आहे. हा दगड जर का खरोखर तिथे असेल तर या दगडाचा संबंध एखाद्या पाणथळ अशा कुठल्या तरी फॉर्मेशनशी असेल का, या सगळ्याचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की अनेक वेळा ते जे बोरवेल पॉइंट्स आपण म्हणतो ते सक्सेसफुल असे होऊ शकतात. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण जेव्हा एखादा बोरवेलचा असं डाउजिंगच्या दृष्टीने पॉइंट बघतो तेव्हा ह्या डाउजिंगच्या पॉइंट्स मध्ये आपण आसपासच्या वनस्पतींचा, आसपासच्या मातीचा, आसपासच्या दगडांचा आणि मग तिथल्या त्या जे स्थानिक जिओलॉजिकल जे काही स्ट्रक्चर असतील याचा जर उपयोग आपण केला तर आपले बोरवेल बरेचसे आपण घेतो ते सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढतात. हा सगळा बॅकग्राऊंड असं सांगण्याचं कारण असं की या पद्धतीने जेव्हा मी बोरवेल पॉइंट घेतली, पहिला बोरवेल जेव्हा गाणगापूरला घेतला
तो सक्सेसफुल झाला आणि मग लोकांना असं वाटायला लागलं की अरे यांना बोरवेलचं पॉईंटचं सुद्धा माहिती आहे. हे एरवी जसं सांगतात तसं या ठिकाणी यांनी जो पॉईंट दिला, इतरत्र जरी जे लोकांनी घेतले ते फेल गेले, पण यांनी ज्या पद्धतीने दाखवला तो पॉईंट मात्र सक्सेसफुल आहे. असं त्यांना जेव्हा लक्षात आलं तेव्हा मंडळी मला हळूहळू विचारायला लागली आणि त्या पद्धतीने आता गेली 30 वर्ष वेगवेगळ्या या बोरवेल डाउजिंगच्या पद्धतीने सुद्धा मी एक सल्लागार म्हणून अनेक ठिकाणी बोरवेल पॉईंट दिलेले आहेत. त्याची किती गणती ते आज मला काही सांगता येणार नाही. हजाराच्या वर नक्कीच आहे. कितीतरी हजार, केवळ हजार नव्हे, कितीतरी हजार. पण अशा पद्धतीने देत असताना या बोरवेल डाउजिंगच्या टेक्निक मध्ये काय सुधारणा करता येते, तर आता आज मी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सांगतो की मी जेव्हा म्हटलं की विशिष्ट भूगर्भशास्त्र, विशिष्ट तंत्रज्ञान जे सध्या काळात सुद्धा आपल्याला लक्षात येतं त्याचा अभ्यास करणं आणि वराहमिऱ्यासारखा या बृहत्संहिता ग्रंथातला हा जो दगाल गलमवाला हा जो भाग आहे याचा अभ्यास जर एखाद्याने केला तर त्याला हे तंत्र लवकर साध्य होऊ शकतं. त्याबरोबर जर त्यांनी अशी पाहणी केली तर अनेक पद्धतीने आपल्याला हे बोरवेल डाउजिंग करता येतं. मग या बोरवेल डाउजिंगला आपल्याला काही जर प्रमाणं लागतील तर ती प्रमाणं आपल्याला बरोबर तशी तशी लक्षात येत राहतात. सतत बघितल्यानंतर मग आपल्याला त्या भागात गेल्यावरती मग इथे पाण्याची शक्यता कशी आहे, किती आहे हे अंदाजाने सांगता येतं. आणि कुठलाही यंत्र हे अशा प्रकारचे अंदाज सांगत नाही. ते माणसाच्या स्वतःच्या जी काही त्याची आपण म्हणतो की एक्स्ट्रा सेन्सेनरी त्याची जी सेन्सिटिव्हिटीचं याचं जे काही तंत्र आहे ते तंत्र जर एखाद्याला आत्मसात झालं मग तो त्या ठिकाणी सांगताना इतक्या फुटापर्यंत पाणी लागू शकण्याची शक्यता आहे, इतका चान्स आहे, इतका इंच पाणी लागू शकतो, अशा पद्धतीचं सुद्धा बरेच वेळा एखाद्याला भाष्य करता येतं. तेव्हा हे जे बोरवेलचं डाउजिंगचं शास्त्र आहे हे शास्त्र आजच्या काळात सुद्धा एखादा माणूस आत्मसात करू शकतो. आणि ते करत असताना या ज्या वनस्पती आहे, हे जे दगड आहेत, माती आहे किंवा परिसर आहे, या सगळ्याचा अभ्यास आणि मग त्याला स्वतःची प्रॅक्टिस अशी जर त्यांनी केली तर एखादा व्यक्ती आज सुद्धा या पारंपरिक भूजल विज्ञान जे आहे ज्याचा उपयोग करून व्यवस्थितपणे हे डाउजिंगचं शास्त्र आत्मसात करू शकतो. आणि ते सुद्धा केवळ अशा आपण खेड्यातल्या किंवा एखाद्या जंगलातल्या किंवा अगदी रानावनाच्या एखाद्या माणसाचं नाही तर अगदी आधुनिक पद्धतीने सुद्धा मी आता अशा बरेच ठिकाणी जेव्हा डाउजिंगचा प्रयोग करतो तेव्हा मला काही ते प्रत्येक ठिकाणी मेहंदीची काडी वगैरे न घेता मी स्प्रिंग तयार केलं. त्या स्प्रिंग मधून सुद्धा करंट जातो. ठराविक पद्धतीचा स्प्रिंगचा करंटचा प्रयोग त्याला लक्षात आलं की ते स्प्रिंग सुद्धा काम करतं, पण त्या स्प्रिंगला आपल्याला वेळ पाहावी लागत नाही, कुठून तोडून आणावं लागत नाही, कुठून शोधून आणावं लागत नाही. अमुकच जांभळाची काडी पाहिजे, अमुकच पद्धतीने मेहंदीची काडी पाहिजे, हे सगळं बघावं लागत नाही. तर स्प्रिंग आपल्या सहज बॅगेमध्ये एखादा कन्सल्टंट जसं डॉक्टर स्टेथोस्कोप ठेवतो तसं स्प्रिंग आपल्याला ठेवता येतं. आपल्याला दिशा शोधण्याकरता विशिष्ट वेळेची गरज नसते, पूर्व कुठली पश्चिम कुठली त्या दृष्टीने आपल्याकडे ब्रेंटन कंपास असतात वा आधुनिक ज्ञानाचा जसा लाभ होतो कंपासचा तसा या तंत्राचाही आपल्याला लाभ होऊ शकतो. आणि हे सगळं जेव्हा गेली अनेक वर्ष करतो आहे तेव्हा एक गोष्ट नक्की की काही लोकांनी सांगितलं की पर्सेंटेज जेव्हा आपण म्हणतो सक्सेस पर्सेंटेज, तर या पद्धतीने मी असं म्हटलं की खूप वेळा इन्स्ट्रुमेंटचा सक्सेस आहे हे जेव्हा 50-55 असेल तर डाउजिंग सिस्टीमनी जेव्हा आपण करतो तेव्हा डाउजिंग सिस्टीमनी मला बरेच वेळा हे पर्सेंटेज 70-80% सक्सेसफुल असा माझा अनुभव आला मला या ठिकाणी. पण यातला महत्वाचा भाग काय आहे, महत्वाचा भाग हा आहे की ज्या काळामध्ये पाणी खरोखर वरती होतं
त्या ठिकाणी फारशी जिथे पाणी पावसाळ्यात मिळू शकतं तिथे त्याचं इतकं फारसं महत्व नाही आहे. पण आता जेव्हा बोरवेल घ्यायचं असेल, लहानसा भाग असेल, अगदी 30-50चा प्लॉट असेल, ज्या ठिकाणी तुमच्याकडे चॉईस नाहीये, त्या ठिकाणी हे अशा पद्धतीचे सर्वे करणं, या पद्धतीचं तुम्हाला शक्य नाही. लहान अशा ठिकाणी अगदी थोडक्या वेळात, म्हणजे काही वेळा अगदी 1-1 एकरचं जर शेतामध्ये एखादा डावलर जर या माझ्या पद्धतीने करणारा असेल, तो फार फार तर अर्धा पाऊण तासामध्ये तुम्हाला स्पॉट देतो. पण तेच टेक्निकली जर करायला गेला तर कमीत कमी त्याला 1 दिवस नव्हे, 1.5 दिवस, 2 दिवस लागू शकतात. त्यामुळे वेळेची एक बचत हा एक भाग आहे. आणि लहान प्लॉटमध्ये डाउजिंग करून जर बोरवेल घ्यायचं असेल तर ते निदान करणं हाही महत्वाचा भाग आहे. आणि ते प्रिडिक्शन पण अर्थात हे सुद्धा तंत्र जे आहे, हे तंत्र जसं आत्मसात करण्याचं महत्वाचं असतं. एखाद्या डॉक्टरला विशिष्ट तंत्र जर आत्मसात झालं तर तो एक्सपर्ट म्हणून ओळखला जातो त्या भागातला. बाकी करणारी मंडळी भरपूर असतात, पण त्याचं एक्सपर्टाईज हे सक्सेस रेशो, त्याला सक्सेस किती मिळेल त्याच्यावर जसं अवलंबून असतो, तसं हे सुद्धा डाउजिंगचं तंत्र हे कोणीही करू शकतो. फक्त त्यातलं एक्सपर्टाईज आणि ते तंत्र आत्मसात करणं हे महत्वाचं असतं. म्हणून आज आपण विषय संपवताना वरामीरांनी जो डाउजिंगचे काही विशिष्ट भाग त्यांनी वर्णन केलेला आहे, तो करण्याच्या आधी त्यांनी सांगितलेले हे डाउजिंगचे जे काही पद्धती आहे, हे तंत्र आहे, ते आज सुद्धा व्यवस्थितपणे एखाद्याने आत्मसात केलं तर तो आपल्याला उपयुक्त अशा पद्धतीने हे वॉटर कन्झर्वेशन किंवा वॉटरशेड मॅनेजमेंटच्या डाउजिंग, पाणी शोधून काढणं हे तंत्र आज सुद्धा आत्मसात करू शकतो, तुम्हाला त्या पद्धतीने मदत करू शकतो. असं सांगून मी आजचा विषय या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. नमस्कार.